शिवसेनेचे आमदार आता फुटलेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात आहे, अशी मोठ्या प्रमाणात मीडियाच्या वगैरे. त्याच्याला काय अडचण नाही. आमचा एक सुद्धा राहणार नाही. नाही, साहजिक आहे, काळजी वाटणं साहजिकच आहे. आणि असेंब्लीमध्ये मी देवेंद्रजींचंही भाषण तुमच्याच चॅनलवर ऐकलं आणि आमच्याहीकडून आमदारांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी असं वाटतंय की फार लोक तिथे संसदेत असेंब्लीमध्ये नसतात, विधान भवनमध्ये नसतात, असं भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पण आहे विरोधात असंच सगळीकडे चित्र दिसतंय. आमचे आमदार कुठे होते हे माहिती आहे. जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते. रोहित काल पंढरपूरला होता. त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळं. त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते. बाकीच्यांचं काय आहे मला वाटतं बंटी दादा किंवा या सगळ्यांकडून आज उद्यामध्ये तुम्हाला मुंबईत कळेल. बँकेचं इलेक्शन हे सहकारचं इलेक्शन. अनेक वेळा आता तुम्ही ती मुंबईची बँक बघा, सगळ्या पक्षाचे लोक त्या होते. त्याच्यामुळे सहकारमध्ये राजकारण आणू नये अशी आमची, किंवा संस्थांमध्ये राजकारण आणू नये ही आमची नेहमीच भूमिका, भावना राहिलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एखाद्या बँकेत किंवा कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये पक्ष हा बाहेरच असला पाहिजे आणि त्याच्यात कोणी काय करत असेल त्याच्यात हा फार काही आपण विचार करू नये. मी तुम्हाला खरं सांगू का, मला एकच ह्याच्यात असं वाटतं की या देशामधून लोकशाही ही पूर्ण पुढे संपुष्टात आली आहे का असं वाटतं. घर पक्ष फोडा, आता निवडून आले 2-2.5 वर्ष झाले, 29 मध्ये आहे ना इलेक्शन, घाई कसली. आणि एखाद्या चांगल्या बिलसाठी म्हणजे जीएसटीचं बिलाचं उदाहरण घ्या, तेव्हा आलं तेव्हा पक्षांनी मदत केली आणि भारतीय जनता पक्षाला, आणि एक मताने आम्ही ते बिल पास केलं. एखादं तोडो फोडो जोडो हे करण्याची गरज आहे का? मग लोकशाही राहिली नाहीये का या देशात? मग विरोधी पक्ष राहणारच नाही ना, सगळेच सत्तेमध्ये. मग लोकांसाठी, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी बोलणार कोण? अशी परिस्थिती झालेली आहे या देशात. महाविकास आघाडीचे 13 आमदार काल खरंच बैठकीला नव्हते का? त्यांची यादी समोर आली, तुम्ही काय फॉलोअप घेतले का? नाही, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे आमदारांचं शशिकांत शिंदेजींना कालच सगळं इन ॲडव्हान्सच माहिती होतं. बाकीच्या पक्षांची माहिती बंटी दादा शिंदे साहेब आज मुंबईत तुम्हाला सगळ्यांना देतील. तुमची असतील ना टीम तिकडे. हो, अर्थातच NCRTचा सातत्याने गैरवापर हा सरकार करतंय अशी भावना शिक्षण तज्ज्ञ मानतात. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही, पण शिक्षण तज्ज्ञांचे तुम्ही आर्टिकल्स वाचले, तुमचे लेख वाचले, तुम्ही त्यांची भाषणं ऐकली, तर त्या हे काय पहिली गोष्ट नाही. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत.